सायकिक कॉन्शियसनेस. आपण मागे पाहिलं होतं की मन प्राण शरीर याच्या मागे आतमध्ये हृदय केंद्रातून आत आत गेल्यानंतर आपण जातो ते चैत्य पुरुषाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो आणि तिथे जी चेतना आहे ती सायकिक कॉन्शियसनेस आहे. म्हणजे मदननी असं म्हटलंय बघा, सायकिक कॉन्शियसनेस मध्ये आपला जेव्हा प्रवेश होतो किंवा तिथे आपण स्थिर स्थावर होतो तेव्हा आपली जाणीव कशी असते, तर तेव्हा आपण एक मर्त्य जीव आहोत अशी ती जाणीव नसते. तर आत्ता आपण हे रूप धारण केलेलं आहे, ठीक आहे, पण माझ्या आधीचे जे सगळे जन्म झालेले आहेत ते जन्म किंवा माझ्या आत्ताच्या ह्या जन्मानंतर होणारे सगळे पुढचे जन्म, या सगळ्या जन्मांमध्ये एक प्रकारचं सातत्य आहे याची जाणीव त्या जीवाला असते. आणि म्हणून काळाचं परिमाण जे आपल्यासाठी जन्म आणि मृत्यू याच्या मर्यादेमध्ये बंदिस्त असलेलं असतं तसं ते नसतं, तर अनंत काळ त्याच्या नजरेसमोर असतो. किंवा स्पेस या दृष्टीने सुद्धा अवकाश जो आहे तो सुद्धा असीम अवकाश त्याच्या नजरेला दिसत असतो असं त्या म्हणतात. सायकिकची जी चेतना आहे ती अशा प्रकारची असते. आणि तेच स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस. द स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस ऑन द अदर हँड मीन्स टू लिव्ह द इन्फायनाईट अँड द इटर्नल. ती व्यक्ती आध्यात्मिक चेतनेमध्ये असते, म्हणजे आत्मजाणीवेत स्थिर झालेली असते. म्हणजे नेमकं काय असतं, तर ती शाश्वतामध्ये आणि अनंततेमध्ये जीवन जगत असते. ती काळाच्या आणि स्थळाच्या अतीत होऊन, या सगळ्या विश्वपसाऱ्याच्या अतीत होऊन तिची जाणीव तिथे स्थिरावलेली असते.